करते मम्मी. कॉर्नफ्लॉवर किती टाकणार तू? हे काय आता तूप टाकते. हे साठा करते ना, हे करंजी सारखं. डायरेक्ट आतमध्ये फेटायचं नाही, आत टाकायचं. अच्छा, ते आहे हे मैद्यामध्ये. हे आता काय करते मम्मी? तूप तापवते हे परत टाकायला. परत टाकायचं. आता हे काय फेटणं, हे काय असं असं ते फेटायचं, ते घी सारखं ते हे बनतं ना, कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं साठा. हे काय करते? खुशीच होत. अच्छा, झालं ना मम्मी तयार. हे काय मम्मी, हे 3 मिनिटं झाले ना हे फेटून, 2-3च मिनिटं. आता काय मैदा टाकते डायरेक्टली. किती टाकणार आहे मम्मी? सगळं टाकणार. सगळं मैदा मम्मी. अर्धा किलोचं हे सगळं घेतलं तुम्ही मैदा, की पाव किलो घेतलंय? अर्धा किलो. अच्छा, हे काय मिक्स करते की काय? मिक्स करायचं. हे काय मम्मी? पाणी म्हणजे साखर होती ना, त्यात पाणी म्हणजे. अच्छा, म्हणजे ते गुलाबजामुनचं ते पाक कसं करतो साखरेचं, तसं हे करायचं. साखर आणि पाणी. हे किती हे घेतले वाटी साखर? म्हणजे अर्धा डबा. अच्छा, आणि मग तेवढंच पाणी की जास्त? हे डबल पाणी. त्याच्यात थोडं वर पाणी. अच्छा, हे झालं ना तूप गरम केलेलं. आता काय तूप टाकते. एवढं तूप? हे काय मम्मी, बिस्किट काय ते बनवायची का? करते आता मिक्स करते. अच्छा, हे शंकरपाळीला मीठ नाही टाकायचं. हे साखरेचं पाक. हे थंड हे असलं तरी चालेल ना? हे कमी लागेल ना? ही पीठ कमी आहे. जसं लागेल तसं टाकायचं. काही जण पिठी साखर आणि पाणी घेतात. अच्छा, साखर पाणी असं विरघळली का ते टाकायचं ह्याच्यात. हे आता मम्मी काय आणि मग लाटायला घ्यायचं आणि मग ते तळायचं ना हे तेलामध्ये, मग झाली. हे काही सोपं आहे ग. आधी तापून घ्यायचं फक्त मम्मी. ते हे प्रमाण काय ते माहिती पाहिजे, हे तुपाचं आणि साखरेचं. माझा अंदाजे असते. म्हणजे आता तुझं अर्धा किलो मैदा असेल तर अर्धा किलोच्या दुप्पट साखर घ्यायची, विरघळायची. आणि तूप चांगलं. हे मम्मी हे आपले देसी काय ते बिस्किट ना मम्मी? देसी हे बिस्किटासारखेच लागतात हे शंकरपाळी. हे मळते का आता? हे मम्मी ते किती दिवस टिकते ग हे शंकरपाळे? हे याला नाही ना येत काय हे बुरशी वगैरे? हे खूप महिने टिकतं. हे काहीतरी ते किती केले तरी मम्मी हे पटापट म्हणजे हे संपतात. हे खूप दिवस टिकते ना मम्मी? जास्त महिने हे टिकते. हे केव्हा पण करा मम्मी, काय हे टेन्शन नाही. हे करंजीचं कसं ते खूप म्हणजे ते टाइम लागतं ना. हे कसं हे एकदम काय ते झटकीपट आहे. मळून ठेवा. हे मऊच असतं का मम्मी गोळा? तुम्ही जसं टाकाल तसं बॅटर. अच्छा, पाणी हे मऊच पाहिजे ना मम्मी? पटापट लाटायला. हे झालं ना मम्मी? पाहिजे म्हणजे खुशी. अच्छा, आता गोळे करायचे. हे लगेच तू घेते? तू असं काय ते ठेवत नाही? हे लाटणं बिटणं 10 मिनिटं तरी चालेल, नाही तर तसं. मोठे मोठे हे घ्यायचे ना, भाकरी सारखे गोळे.
हे एवढे असे घ्यायचे. घेतलं ना लाटायला. हे जास्त हे तूप वगैरे मग खुसखुशीतपणा तर कढीला असंच होत. रेषा रेषा. जास्त तूप टाकलं की ना. कमी टाकलं का सुकले. मग कमीच टाकायचं होतं ना. आणि हे मग लाटायला काही घ्यायला नाही लागत. तसंच घ्यायचं. पीठ बीठ काय नाही ना. नाही. आणि जर ते तूप काय ते कमी टाकलं तर असं कढीला नाही होत. म्हणजे हे खुसखुशीतपणा थोडे जाड लाटायचे. जाडच ठेव ना मम्मी, एकदम पातळ नको ना. ही जाड ठेवायला लागते, नाहीतर ते निघताना त्रास. ते निघताना नाही, तळताना वगैरे. काही हे तेल ठेवलंय ना मम्मी तापवत. एक पिशवी टाकली ना पूर्ण. नाही, कमी. एक. आता हे काय करते, याला काय म्हणतात ग मम्मी? कातणी. हे काय मम्मी आता हे पण हे मारते ना आडवं. हे कडेचं काय ते हे काढून टाकते का वाकडे तिकडे ना. हे काय करते आता, असं काढते. थोडे पातळ झाले. डायरेक्ट टाकणार. हे मीडियम मध्येच ते तळायचं ना मम्मी. लहान हे याच्यावरती हलवायचं नाही मम्मी. हे स्वतःहून ते लोक काहीतरी ते सेपरेट ना हे होऊन जातात. करते, हलवते, सेपरेट करते त्याला. अच्छा, हलवत राहायचं का ते हे गुलाबजामुन सारखं. सुटले की नाही ना मम्मी. हे तळायलाच खूप टाइम लागतं ना, लाटायला वगैरे काय नाही. हे मला हे जाडच काय आवडतं, तुम्ही केले पातळ. हे मध्ये मध्ये काहीतरी ते हा स्टर करायचं ना मम्मी. हे मध्ये मध्ये म्हणजे ते हे शिजायला. बदामी कलर. हा, आणि मग काय पलटायचे पण ना हे मध्ये मध्ये. असं करायचं. हे काय झाले मम्मी, थोडेसे हे झालेत ना डार्क. हे नंतर मम्मी ते स्वतःहूनच ते काहीतरी ते हा डार्क होतं ना, म्हणजे ते हे स्वतःच्याच काय ते टेम्परेचरनी ते शिजतं आणि मग ते अजून काय ते डार्क कलर ते हे येतो ना. हे करंजील नाही, हे शंकरपाळीला ना मम्मी. आता कसे ते हे थोडेसे ना ते सफेद आहे, मग ते ब्राऊन काय. अच्छा, याला मम्मी आहे ना काहीतरी 4 मिनिटं लागले हे शिजायला. 4 ते हे 5 मिनिटापर्यंत हे शिजतं ना मम्मी. हा, स्लो गॅसवरती. तळायलाच हे टाइम लागतो खूप जास्त. कढीचं काढून टाकायचं म्हणजे सेफ. अच्छा, चौरस. हे मम्मी काहीतरी सोपं आहे ना हे करंजीपेक्षा. हे शंकरपाळी, चकली आणि चिवडा हे पटापट होते. अनारसेस थोडेसे हे होतात. ते मंद याच्यावर. हे काय आता गोळा करणार आणि असं टाकणार. नंतर ते 2 मिनिटं ते ठेवायचं आणि नंतर ते सेपरेट करायचं. हा, हलवायचं. मग ते हे होतं. हा, सुट्टे हे होतात. कसं ते बबल्स येतात ना मम्मी. हे काय
आता काय ते खुसखुशीत. हे नरम आहे ना, ते थोड्यानंतर ते हे गरम आहे कडक ना म्हणून बनतात. ते. हा, हे नरम आहे थोडेसे, हे नंतर ते कडक बनतात ना. हो. हे चहा सोबत पण ना मम्मी हे खाऊ शकतो. हम्म. नाश्ता वर आले की हे करायचं का, हलवायचे थोडेसे. याला मम्मी 5च मिनिटं लागतात हे तळायला. हो. 4 ते हे 5 मिनिटं. हे बघ, हे जाड आहेत ना हे. जाड केलेत. मी हे फक्त हा 1-1च ते हा बॅच करून काय ते हे तळायचं ना. म्हणजे याच्यावर तळटून होऊन जाते मग ते. म्हणजे असं काय ते करून नाही ना काय हे ठेवायचं नाही. असं आधीच. केले तर थोडेसे करून ठेवायचे. हे आता हे करू काहीतरी ते शकतो. तळणार ना मम्मी आता हे. हे जाडवालेत ना, हे तू तळतोय.